पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपल्याला पुढील वक्ते लाभणार आहेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय केशवाश्रमाचे संचालक पंत लाडके बाबाजी. बाबांना विनंती आहे की आपण आपले विचार कमी वेळात या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी सद्भक्त श्रीमान शशिकांत भाऊ साळुंके तीर्थक्षेत्र विकासातून आणि खऱ्या अर्थाने सर्व जीवजातीचा उद्धार करण्याच्या हेतूने ज्यांनी पतीत उठवलंय. परब्रह्म परमेश्वर अवतार घेतात आणि त्या अवतार घेण्याच्या ज्या 3 परी आमच्या शास्त्रांनी सांगितलेले आहे त्याच्यापैकी पतित अवतार, पतितोद्धारक अवतार, परब्रह्म परमेश्वर अवतार म्हणजे पडलेल्या शरीराला एक नव चैतन्य देऊन अखिल विश्वाच्या उद्धाराचा विडा स्वीकारून या कलियुगामध्ये अवतार घेऊन ज्यांचं कार्य सर्व विश्वापर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा उद्देश घेऊन आपण या ठिकाणी वर्षानंतर या ठिकाणी आपण सालावादाप्रमाणे एकत्रित झालेलो आहोत. आणि त्या अवतार दिनाच्या अध्यक्षस्थानी असलेले त्या कार्याच्या कार्याध्यक्ष स्थानी असलेले त्या कार्याच्या स्वागताध्यक्ष स्थानी असलेले आणि सर्वच या ज्ञानपीठावर विराजमान झालेले पवित्र आचार्यगण त्रैकुलाचे आचार्य या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप एक आनंदाचा क्षण हा सदैव आपल्या स्मरणात राहावा. आणि म्हणून आमचे स्नेही आचार्य प्रवर श्री पांढरीकर बाबा त्यांनी केलेला हा प्रयत्न अत्यंत मनाला आनंददायक आहे. मी त्यांच्या या कार्याला अत्यंत हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि माझ्या या शब्दाला या ठिकाणी जास्त न वाढवता मी या ठिकाणी आपली रजा घेतो. या ठिकाणी मी विराम देतो. सर्वज्ञ श्री बाबांनी आपल्या मार्गातील प्रतिनिधी आदरणीय मोहन दादाजी यानंतर त्याचप्रमाणे आदरणीय सर्वपूजनीय संत मंडळी या ठिकाणी पाठवलेले आहेत. बाबांनी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर अंकितराव दादा आंबेकर श्री सुद्धा जागीरचारे हे शास्त्री परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. यानंतर विकास शास्त्री विराट श्री क्षेत्र जागीरचारे. यानंतर धर्मकुमार अर्जुन अनंतराज बाबा बिडकर श्री क्षेत्र जागीरचारे. यानंतर गोपाल हरकळ उर्फ गोपाल दादा भजने असे 21 विद्यार्थी 2023 आणि 2024 या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु या ठिकाणी उपस्थित 6 विद्यार्थी आलेले आहेत. 6 जण आले, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला आणि बाकीच्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. नंतर आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. म्हणून ही शास्त्री परीक्षा ही नागपूर महाविद्यापीठाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यासात्विक शास्त्री विराट. प्रणाम. थोडा आवाज सेंटर थोडा. खरं तर या सत्काराचं आभार प्रदर्शन करावं इतकं माझ्या शब्दातही बळ नाही आणि माझा 5 वर्षाचा अभ्यासही पूर्णपणे कमी पडत. कारण की काय होतं लक्षात घ्या, बऱ्याचदा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गृहस्थ मंडळीशी बऱ्याचदा संपर्क घडतो, बऱ्याचदा बोलणं होतं. पण मग असे ज्ञानी मंडळी गुरुजन मंडळी अशी मागं उभे असलं की मग अंतःकरणात कुठेतरी लुकलुक चालू होते. पण शेवटी असतं खांद्यावरती वजन असतं, उतरवायचं असतं. पण मला तरी असं वाटतं की माझ्या शब्दात बळ नसल्यामुळं की हा जो आमचा सत्कार केला गेला तर हा सत्कार खऱ्या अर्थाने माझा नसून माझ्या गुरुजन वर्गाचा आहे, त्यांच्या कष्टाचा आहे. इथे उपस्थित असलेले आमचे प्राचार्य बाबाजी आहेत, त्यानंतर उपस्थित असलेले आमचे प्रदीपदादा आहेत खेडीवाले. अत्यंत मोलाचं कर्तृत्व आहे त्यांचं आमच्याबद्दलचं. आम्हाला कोणतंही रात्री बेरात्री पुस्तक लागलं तर त्यांनी आमच्याकरता PDF करून पाठवल्या. असा हा सत्काराचा मानार्थी फक्त शॉल माझ्या अंगावरती नाही, नारळ माझ्या हातात नाही तर माझ्या गुरुजनांच्या हातात होतं. खऱ्या अर्थाने हा जळगाव जिल्ह्यामध्ये चालू असलेला हा जो
स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात येत आहे. त्याने माझ्या अंतकरणात इतके भरून आले की बरेचदा आम्ही पाहिले कार्यक्रमात खूप कार्यक्रम पाहिले, पण इतकी बहुतांचे मांदे आणि मी पाहिले नाही किंवा माझ्या आयुष्यातला प्रवास एवढा झाला नाही असंही तुम्ही कदाचित म्हणू शकता. पण एवढा बहुताचा संघात मी पहिल्यांदा पाहतो आहे की ही स्वामींविषयी तुमची असलेली श्रद्धा, तुमची असलेली भावना, तुमचं असलेलं प्रेम तुम्ही ह्या गर्दीतनं व्यक्त केलं. अशा रीतीने मी ह्या जळगाव जिल्हा समितीला पूर्णपणे आमच्या शास्त्रीच्या 21-22 जणांची आमची यादीत आहे. त्या यादीच्या वतीने आपल्या सर्व जिल्ह्याचे आपल्या समितीचे मी शब्द सुमनाने फक्त आभार व्यक्त करू शकतो, वजा तुमच्या आभाराच्या ऋणात राहू इच्छितो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आज जळगाव जिल्हा महानुभाव परिषदेच्या विद्यमाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले सगळं संत मंडळी, तपस्वी, सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे भक्त. भारताला स्वातंत्र्य भेटून झाले, पण शासकीय कार्यालयांमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी सर्वप्रथम GR काढला आणि 78 वर्षानंतर पहिल्यांदा शासकीय कार्यालयामध्ये यावर्षी सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिनाची सगळीकडे कार्यक्रम झाले. तर आपण सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टाळ्या वाजवून एक अनुमोदन देऊया. साधू संतांचे आशीर्वाद भेटले, त्यामुळे मी सर्वांचा अभिनय राहील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परिसरामध्ये आमचं या परिसराचं सद्भाग्य की आज ही चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाची परिषद या ठिकाणी संपन्न होते. खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि वंदन करतो की आपण हा योग माझ्या या गटाला, माझ्या परिसराला मिळवून दिला. गेल्या 2 महिन्यापासून किशोर महाराजांनी 2 महिन्यापासून मला सांगितलं होतं की असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि किशोर महाराजांची या साऱ्या भक्तगणांची या परिसरातली जी धावपळ त्यावेळेला दिसून आली, खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम, त्याचं एक स्वरूप आपल्या पुढे आलं आहे. किशोर महाराज या ठिकाणी जेव्हापासून आले तेव्हापासून सतत काही ना काही धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. आपल्यासारख्या महंतांचे पाय इथं लागतात आणि आमचा भाग हा खऱ्या अर्थाने आमच्या भागाला आशीर्वाद मिळतो. हे खरं म्हणजे आमचं सौभाग्यच. 800 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींनी या जगाला शिकवण दिली. मानवता धर्म खऱ्या अर्थाने शिकवला. माणसाने माणसावर प्रेम करावं, माणूस म्हणून जगण्याची जी मानवतावादी वृत्ती ठेवण्याची जी शिकवण दिली, त्या शिकवणीप्रमाणे आणि ते मोठं धार्मिक अधिष्ठान या जगामध्ये उपलब्ध करून दिलं चक्रधर स्वामींनी. खऱ्या अर्थाने आज महानुभवपंतांची जिची मंदिरं बघतो आपण, खऱ्या अर्थाने भक्तीचं, श्रद्धेचं एक चांगलं प्रतीक त्या ठिकाणी दिसून येतं. आणि जे महंत असतात, जे महानुभव असतात, जी सेवा करतात, निरपेक्षपणे सेवा करतात परमेश्वराची आणि सर्वांना शिकवण देतात, हे अतुलनीय कार्य आहे. आज आपण एवढे मोठे संत महंत या ठिकाणी उपलब्ध झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही परिषद संपन्न होते. काल ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला ती पालखी यात्रा निघाली. संबंध खेळगाव खेड त्यामध्ये तल्लीन झालं होतं. जवळजवळ 4 ते 5 तास ती यात्रा चालली. स्त्री पुरुष 6 त्या ठिकाणी नाचत होत्या. आमच्या भगिनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या, त्या नाचत होत्या.
हे खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगलं आणि एक धार्मिक अधिष्ठान असलेलं दृश्य त्या ठिकाणी बघायला मिळालं. सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर अवतारजी 803 वर्षापासून आपण स्वामींचं ध्यान आजपर्यंत करत आलेलो आहे. आज त्यांनी अवतार धारण केलेला आहे. त्या निमित्ताने आपण उत्साहात हा दिन साजरा करतो. त्या निमित्ताने आयोजित केलेली धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबा रणाईचे, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य श्री क्षेत्र कनाशी येथील मोठे बाबा, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर पारी मांडल्य कुलाचार्य जळगाव तथा लासूर जळगाव तथा जाळीचा देव येथील मोठे बाबा, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी या धर्मसभेचं उद्घाटन केलं असे परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर गुरुवर्य टाकळी निवासी बाबा, त्याचप्रमाणे परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर जळगाव जिल्हा मानवा परिषदेचे अध्यक्ष आंबेवडगाव येथील बाबा, त्याचप्रमाणे परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय दसके बर्डी येथील बाबा, उपस्थित सर्व आचार्य, राष्ट्रीय व्यासपीठ, तपस्विनी, वासनिक बंधू भगिनी, आपण सर्व या ठिकाणी अवतार दिनाच्या निमित्ताने एकत्रित आलो. खूप उठल्यानंतर आनंद वाटला की एवढा मोठा मंडप असून तो मंडप सुद्धा भरगच्च भरून स्वामी चक्रधरांच्या अवतार दिनानिमित्त सर्वच या उत्साहात सहभागी झाले. या कार्यक्रमानिमित्त माझ्या हस्ते हा ध्वजारोहण करण्यात आला. ध्वज उंच आहे, ध्वजाची धुरा माझ्या हातात दिली. हा ध्वजाखाली आपण सर्व आलात. ध्वज काय शिकवतो आपल्याला? या ध्वजाच्या माध्यमातून आपल्याला जर बोलायचं झालं तर ध्वजाचा रंग शुभ्र आहे, त्याला 4 टोकं आहेत, त्याच्यावर चक्र आहे, त्याला एक दोरी आहे. सांगायचं तात्पर्य 4 टोकं आहेत. त्याप्रमाणे मानव पंथाचं तत्वज्ञान 4 पदार्थाचं आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 टोकं दर्शवत असतात. पांढरा रंग आहे, परमेश्वराचा जो वर्ण आहे हाही पांढरा आहे. आपण सर्व बसलेलो आहात, आपलाही वर्ण शुभ्र आहे, परंतु आपल्याला अविद्या दोषाने ग्रासलेला आहे. आपल्याला अविद्या दोषाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मळकर्म लागलेले आहेत. परंतु परमेश्वराने आपल्याला कृपा दृष्टीने आपल्याला सृष्टीमध्ये आणलेला आहे आणि परमेश्वराच्या वर्णाप्रमाणे आपला वर्ण व्हावा आणि परमेश्वराच्या आनंदामध्ये, परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आपण सुद्धा त्याच्यासारखं व्हावं, हाच उद्देश या अवतार दिनाच्या निमित्ताने परमेश्वराने उद्धारण्याचं व्यसन स्वीकार करून या ठिकाणी सर्वांना मावले असो का मनुष्य असो, सर्वांना एकच धडा दिला ज्ञानाचा की या माध्यमातून आपल्या सर्व शुभ्र आहात, पण आपल्याला अनेक प्रकारचे डाग लागलेले आहेत आणि हे डाग नष्ट होण्यासाठी, हे डाग दूर होण्यासाठी अशा प्रकारचं संमेलन, अशा प्रकारचे अवतार दिन आणि या अवतार दिनामध्ये आपण सहभागी होऊन सेवा दर्शन करून निश्चितपणे त्या परमेश्वराच्या आनंदाला पात्र होऊ, हाच एक उद्देश आहे. आणि हा संतांना बोलून, अधिकरणाला बोलून आपल्याला आशीर्वाद त्यांचा व्हावा आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण सुद्धा शुभ्र व्हायचा प्रयत्न करायचा अशी शपथ आपण या ठिकाणी घ्यायची आहे. हा ध्वज माझ्या हातात दिला, हा ध्वज आपल्याला
अहिंसेचं तत्व शिकवतो. आपण आपल्या मुलांना अहिंसेचं तत्व शिकवावं आणि संस्कार हे महत्वाचे आहे. आज तारीख 5 आहे, महत्वाची तारीख 5 आहे आणि हा अवतारही 5वाच आहे. कधी विचारच केला नाही. 5 तारीख आहे, अवतारही 5वा आहे, पुढे 9 आहे और देवतेचे स्थान सुद्धा 9च आहे. आणि या 9 स्थानामध्ये स्वामी चक्रांनी सांगितलं जायचं नाही हो आपल्याला. या 9च्या पलीकडे जायचं आहे आणि 9च्या पलीकडे जायचं म्हणजे तो 5वा अवतार आहे. असं हे 5/9/2024 असे जे साल यावर्षी आलेला आहे, योगायोगाने हा 5वा अवतार आहे आणि या 5व्या अवताराच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी हा अहिंसेचा धडा आपल्याला या ध्वजाच्या माध्यमातून दिलाय. हा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जावे. ज्याप्रमाणे पारध्यांच्या अंतःकरणात जाऊन सालवर्डीला गेले आणि स्वामींनी पहिलं सूत्र या ध्वजाच्या माध्यमातून आपल्याला उद्धृत केलं की हंगा येथून शरण आलेला काही मरणचे आम्हाला शरण या. स्वामी चक्रांनी ग्वाही दिली, आम्ही तुम्हाला कधीच मरण येऊ देणार नाही. हा ग्वाही देणारा एकमेव अवतार आमचा स्वामी चक्रधर आहे. त्याच्या नामाचा जय जयकार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. सर्वज्ञ श्री स्वामी की जय. सर्वांना भूका लागलेली आहे, 12:30 वाजून गेले. मी सोडणार नाही, एकदा आवाज आपला उत्तर दिशेला गेला पाहिजे. सर्वज्ञ हा कार्यक्रम ज्यांनी आपल्याला एकत्रित केला असे पांढरीकर बाबा, ज्यांचं नाव केशराज होतं, ते सांगलीला शाळा शिकलेले आहेत. असा केशराज पांढरीकर होऊन आपल्या सर्वांना पांढरा करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा त्यांचा उपक्रम नक्की यशस्वी हो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाबाजी. न सुद्धा दंडोत जरी केला आपण, न सुद्धा जय जयकार तरी केला तरी सर्वांना त्याचं समाधान होणार आहे. ताईंना विनंती करतो की आपण आपले शुभेच्छा विचार व्यक्त करायचे. श्री चक्रधर स्वामी की. आज खर तर 5 सप्टेंबर शिक्षक दिन. सर्व गुरुजन वर्गांना दंडवत करते, तसेच उपस्थित सर्व भक्तांनाही मी माझा दंडवत करते. आज खरं तर आमदार मंगेशदादा चव्हाण यांची प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे. काल दादांनी आपल्या सोबत जो सोहळा अनुभवला, या सोहळ्याचा अनुभव सांगता दादांनी मला सांगितलं की प्रतिभा आवर्जून तू खेडी खेडगाव या गावात जा, कारण तुला साक्षात तिथे आज धर्माचा जो इथे मेळावा भरलेला आहे त्याचा अनुभव बघायला मिळेल. आणि खरोखर इथे येऊन खूप मन भारावून गेलं. खरोखर सगळ्यांचे मनपूर्वक आभार की मला ही संधी आज मिळाली. स्वामींचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मला इथे येण्याची संधी मिळाली. दादा नेहमी म्हणतात की एखाद्या महापुरुषाचे विचार हे एखाद्या ठराविक समाजासाठी नसतात, ते समस्त जगासाठी असतात. हा जगाचा शांतीचा संदेश देण्यासाठी अनेक महापुरुष इथे जन्माला येतात. याच प्रकारे आपल्या चक्रधर स्वामींचे विचार आज त्यांचा खरं तर प्रकट दिन आहे. आपण नेहमी ऐकत असतो की ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अंधकार असेल त्यावेळेस एक उजेडाचा किरण इथे निर्मित होतो. हाच एक उजेडाचा किरण या दिवशी निर्मित झालेला आहे आणि आपल्या समस्त समाजासाठी तो एक प्रकाशमय ज्योतिमय करून टाकणारा आहे. नक्कीच चाळीसगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या चाळीसगावचे लाडके आमदार मंगेश दादा हे विकास कामं तर करतच असतात, पण त्याचबरोबर एक आध्यात्मिक कुटुंबातून त्यांचा जन्म झाल्यामुळे अध्यात्माशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे. त्याचमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक मंदिरांसाठी असेल, सभागृहांसाठी असेल, त्यांनी आपल्या तालुक्यात भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या पुण्य अशा पवित्र मेळाव्यासाठी कामासाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून अन्नदानाचं सर्वश्रेष्ठ दान हे आमच्या पदरी आलं. यासाठी मी खरं तर परमेश्वराचे आभार मानते की एवढी सुंदर संधी त्यांनी आम्हाला दिली. बाकी सगळ्यांना दंडवत करते, थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. 40गाव तालुक्यात कार्यक्रम होते, मग 40 लोकांचा आवाज चालला पाहिजे की नाही. श्री दत्तात्रेय कलियुगातील विश्वावतार साधारणतः सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा आज 803 वर्ष स्वामींना अवतार घ्यायला पूर्ण झाले.
आणि म्हणून आज त्यांचा अवतार दिन या ठिकाणी आपण सर्व मिळून त्या परमेश्वराच्या उपकारामध्ये उतराई होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. त्या निमित्ताने आज या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित केली आहे. या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परम आदरणीय उपाध्याय कुलाचार्य आचार्य श्री रमेशजी बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री क्षेत्र कानासी या ठिकाणी ज्यांचा मठ आहे ते कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कानासीचे बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्षपद त्याने स्वीकारलंय ते पारमंडल कुलाचार्य आचार्य प्रवर जाळेचा देव तथा जळगाव निवासी बाबाजी, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक वास्तविक मंडळी आणि आमच्या या जळगाव जिल्हा मानव परिषदेचे सर्व कार्यकर्ते, कार्यसंयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्वांनी थोडं खाली बसून घ्या. पाहुणा येत्या भक्तांनी बोलत आहे या. तर आपण या माननीय माजी खासदार उर्मिला दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावर मागील वक्त्यांनी आपल्याला बरंचसं काही सांगितलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने खास करून आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुयायांची दखल घेऊन स्वामींचा अवतार दिवस साजरा करावा. शासकीय, निमशासकीय आणि प्रशासकीय. आता थोड्या वेळापूर्वी एक मेसेज आला दिल्लीवरून की 1 वाजता दिल्लीला महाराष्ट्र भवनामध्ये स्वामी श्री चक्रधर यांचा अवतार दिवस त्या ठिकाणी संपन्न होत आहे. ही आपल्याकडे खूप मोठी बाब आहे. परंतु लक्षात ठेवा, आपण ईश्वरीय भक्त आहोत. या गोष्ट आपल्या अंतःकरणात पक्की बसली पाहिजे. पतिव्रता कशाला म्हणतात तुम्ही सांगा मला. 2 नवरे असलेले काही एक. मग आपण पतिव्रता धर्मातले आहोत. ते बी आपल्याकडे त्यातून हे फलित आहे. एकनिष्ठेने भक्ती करणारे आहेत, एका देवाची भक्ती करणारे आहेत आणि त्याचं हे फलित आहे. आणि म्हणून या शासनाचे जे आहेत सरकार दरबारी आतापर्यंत पुष्कळ लोक गेले, परंतु बरेचशा लोकांची दखल घेतली, कोणती घेतली नाही. परंतु या सरकारने आवर्जून ती दखल घेऊन प्रत्येक ठिकाणी हा आपला स्वामींचा अवतार दिवस संपन्न होत आहे. मग आता त्या ठिकाणी आपल्याला काही तांत्रिक अडचणी येऊन राहिल्या. काही लोकांना काय असतं, मुंड्याहून चोरीत मोडायची असते. आमची प्रतिष्ठा, आमचा मान. पण ज्या ठिकाणी धर्म त्या ठिकाणी काय मान? ज्या ठिकाणी धर्मच नाही त्या ठिकाणी मान घेऊन काय फायदा? मान हा आपल्याला केव्हा मिळतो, जेव्हा आपण वागतो तेव्हा मान मिळत असतो. आणि भगवंताने सांगितले विद्या विनय संपन्न. विनयशील माणसाला विद्या शोभून दिसत असतं, ज्ञान शोभून दिसत असतं. म्हणून आपल्याला सुद्धा काय करायचं आहे की हा जो दिवस आपला जो ठरलेला आहे आपण तिथीवर करत असतो. परंतु तांत्रिक दृष्ट्या किंवा शासकीय दृष्ट्या आपल्याला आजचा दिवस सोडून आपण जी जळगाव जिल्ह्याच्या वतीने जी साजरी करणार आहोत, स्वामींचा अवतार दिवस साजरा करणार आहोत, तो या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी करावा असं माझा विचार आहे लक्षात. कारण काही लोक रात्री येऊन गेले, काही दुपारी येऊन गेले. मग जी संघटना जी आहे ती संघटना आपल्याला दिसणार नाही ना. संघटना दिसली पाहिजे. त्यांना बी अडचण नको, आम्हाला बी अडचण. थोड्या वेळपूर्वी साहेबांचा फोन आला, आमचे गायकवाड साहेब तहसीलदार. ते म्हटले बाबा मला 3 वाजता पालखी करायची, तुम्ही पाहिजे पाहिजे. मी म्हटलं चांगलं आहे. मग आजचा दिवस जरी आम्ही तर आलो असतो, आम्हाला यायचं होतं, परंतु तिथं करायमुळे आम्हाला येता येत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना हा विचार करून आपला एक दिवस आपल्याला पुढे करता येईल का नाही हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे. आणि
पुढच्या वर्षी आपण तो कार्यक्रम पहिले शासकीय GR स्वामींचा अवतार दिवस त्यांच्या कार्यालयामध्ये, शाळेमध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये, तहसील ऑफिसमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपला भिक्षुक पाठवून स्वामींचे 2 शब्द त्यांना समजवता येतील. एक तर शब्द समजवला स्वामींनी सांगितलेला. लक्षात, या जगामध्ये सांगणारे पुष्कळ आहेत, ऐकणारे पुष्कळ आहेत, पण एका अर्थ सांगणारे कमी आहेत. आमच्या देवाने एकच सूत्र सांगितलेलं आहे. तुम्ही कोणाला सांगितलं माहिती का? PhD झालेला नाही, डॉक्टर झालेला नाही, आदिवासी पारधी समाजाला आमच्या देवाने एकच शब्द सांगितला, एक सूत्र सांगितलं, अहिंसा परमो धर्म. आणि त्याच्यावरती हे संपूर्ण जगाचं तत्वज्ञान चालू आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या स्वामींचं तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यकता आहे. म्हणून आम्ही सर्वांनी असा विचार केला आहे की पुढच्या वेळेस आपण हा दिवस न साजरा करता दुसरा दिवस आपण साजरा करावा. आणि या ठिकाणी आमचे गुरुबंधू स्नेही म्हणतो पांढरेकर बाबा, ते म्हणाला मी एवढा तर घेऊन टाकला, ते बाकी कोण पाहिजे. मी म्हणला कैलास भाऊसार बसलेला आपल्या इथं, कैलास भाऊसारला सांगू आपण. ते म्हणे माझा जागाला सुविधा नाही, साळुंके बापूंना भेटलो, ते बापू म्हणे होऊन जाईल काम. परंतु जे देवाच्या मनात असतं ते तर कोणाचं काही चालत नसतं. देवाच्या मनात होतं की तो जो उपयोग त्यांनी आता जो या ठिकाणी 2 निर्माण करताय साळुंके बापू सरकारच्या प्रयत्नातून, तो जेवणासाठी म्हणजे उद्घाटन त्याचं अगोदरच होऊन गेलेला आहे. आणि हा जो 2 या ठिकाणी निर्माण केला आहे, हा स्वामींचं तत्वज्ञान ऐकण्यासाठी 2 प्रकारच्या जागा या ठिकाणी बाबांनी दत्तोबाच्या कृपेने आपल्याला निर्माण करून दिले आहे. कारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुका खूप मोठा आहे. बाबा म्हणतात, आमचे विष्णू बाबा म्हणले की म्हटलं बाबा म्हणतात की खूप लोक आहेत. मी म्हटलं बाबा हा चाळीसगाव तालुका आहे, 40 गावाचे जर लोक आले ना तर शेळगावमध्ये जागा उभा राहिला, फक्त 2-3 गावाचे लोक दिसत आहे मला. म्हणून या चाळीसगाव तालुक्यातले कमीत कमी आपले कणाशी जर आली ना, आले का कणाशी किती लोक आले सांगा मला. म्हणजे आपण या प्रत्येक गावातून स्वामींचा अवतार संपन्न करण्यासाठी 100 लोक जर आले तर असे 3 पिंड आपल्याला कमी पडतील. आणि तो आपला भाव भक्ती लक्षात ती ईश्वरापर्यंत समर्पित करण्यासाठी इतके लोक संघटित होतात ही आपल्याला लोकांना दिसते. दाखवायचं आहे की मानव म्हणतात की लोक मुठभर आहेत पण काही कमी नाही आहेत. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आपल्या येणाऱ्या पिढीला एक नवचैतन्य निर्माण होतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये अनेक बाबा आहेत, आल्या का लक्षात? नाही ते लोक काम करतात, ते लोक काम करतात, ते म्हणतात नाही उद्देशापासून धर्मापासून लांब जातात. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना या ठिकाणी आणणार तर त्यावेळेस त्यांची अनुकूलता आपल्या आपण धर्मावर येणार आहे. म्हणून आपल्याला धर्म सुरू करण्यासाठी संघटित होणे सुद्धा गरजेचं आहे. तो सेवेचा विडा या ठिकाणी त्यांना दिला जाईल. आणि स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांची ही सेवा नक्कीच स्वीकार करतील अशी आपण सर्वांची ग्वाही आहे. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या जसं तुमच्या प्रपंचामध्ये मंगल कार्य तुम्ही करतात, विवाह करतात, त्यावेळेस तुम्ही काय करतात, जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त नातेवाईक दिसले पाहिजे आहे की नाही. तसं आपण ज्यावेळेस धार्मिक कार्य करतो त्यावेळेस सुद्धा आपण तो प्रयत्न करायचा पाहिजे. तू येशील ना, तू शेजारला येतो, तिला येतो, तिला येतो. म्हणजे तुमच्यामुळे त्यांना इथं आल्यानंतर कमीत कमी स्वामींच्या पवित्र अशा पाशानंतर नमस्कार होतो, संतांचं दर्शन होतं, दंडक प्रणाम होतो. जेणेकरून त्यांच्या ठिकाणी असली मलिनता धुतल्या जाते आणि धर्माविषयी पंथाविषयी म्हणजे अनुकूलता येते. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या या पांढरेकर बाबांनी आर्थिक परिसरातून हा कार्यक्रम निर्माण केला आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी असा हा भव्य दिव्य कार्यक्रम स्वामींच्या कृपाप्रसादाने त्यांचे श्री गुरुजी आचार्य प्रवर श्री आर्णेकर बाबांच्या प्रसन्नतेने आमचे श्री गुरुजी आचार्य प्रवर आंबेडकर
बाबांचे कैवल्यवासी महाराष्ट्राची श्री मोठे बाबांच्या प्रसन्नतेने हा कार्यक्रम या ठिकाणी बाबांनी काल जेव्हा शोभायात्रा निघाली त्यांचे डोळे भरून आले. ते म्हटले आता जेव्हा माझ्या गुरुजींचा मार्ग आला या ठिकाणी तेव्हा माझ्याकडे वरून टाकायला मंडप सुद्धा नव्हते. होते का सांगा तुम्ही? काही बापूंना माहिती नव्हते. आणि आज या ठिकाणी त्यांच्या प्रसन्नतेने एवढा मोठा सभागृह या ठिकाणी निर्माण केला. परंतु माझे गुरुजी नाही, परंतु त्यांचं शुभचिंतन, त्यांचा शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तसाच आमच्या संपूर्ण येळंकर परिवाराचा सुद्धा असेल आपलं शुभचिंतन त्यांच्या पाठीशी आहे आणि सदैव राहील. बाबांकडून अशीच विशेष सेवा करून घडून घेऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव आणि तो अवतार दिन महोत्सव परमपूजनीय आदरणीय श्री पांढरेकर बाबा यांनी आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना ज्ञान श्रवणाचा लाभ त्यांनी करून दिलेला आहे. त्याचे चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. या धर्मसभेच्या अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्री उपाध्याय कुलराज रणा बाबाने त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर गणासे निवासी श्री बाबाने त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे स्वागत करणारे स्वागताध्यक्ष परमपूजनीय आदरणीय आचार्य खाली बसा. पहिल्यांदा उठू नका कोणी. खाली बसा. कार्यक्रम झालेला नाही. बसा खाली. कोणी उठायचं नाही. आपली जागा सोडू नका. निवासी बसा खाली बसा. गायचा देवाचा निवासी परमपूजनीय आदरणीय श्री बाबाचे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आचार्य प्रवर संत महंत वासनिक आणि तपस्वी आणि भगिनींना आजचा हा कार्यक्रम कशाबद्दल आहे? अवतार कोणता आहे? पतिताचा उद्धार करणारा जे पतित आहे, पडलेला आहे, जे पडलेलं आहे त्यांचा उद्धार करणारा तो अवतार आहे. मात्र तो अवतार कोणाचा उद्धार करतो? पतित आहे, पडलेला आहे आणि त्याच्या खाली तोंड आहे, त्याचा उद्धार करेल का? स्वामींनी साधाला आपला खोटा केला आणि त्याचा धागा लागला नाही लागला, स्वामींनी वर घेतलं. साधा म्हणतात की मी या खोट्याच्या दोरा माझा नखाला लागला न लागला मी वर कसे आले? स्वामी म्हणतात की भाई हे सर्व जीव अल्पमुखी आहेत, खाली तोंड करून पडलेला आहे. याचा एखादा खाल वर पाहेल, परमेश्वराचं वर पडून त्याच्याकडे पाहत आहे, परंतु जर एखादा देव वर पाहेल त्याला आम्ही असंच उद्धार करू. अर्थात तो पतित आहे, त्याने वरच्या परमेश्वराकडे पाहायला पाहिजे. जर त्याने परमेश्वराकडे पाहायला नाही तर त्याचा परमेश्वर उद्धार करेल का? त्याचा परमेश्वर उद्धार करणार नाही. आणि परमेश्वर अवतार होतो हे जीवांचे उद्धार करण्यासाठी, आणि जीवांचे उद्धार करण्यासाठी तो उद्धार स्वतः आपण करायला पाहिजे. याच्यासाठी देवाचं प्रतीक आहे, जीवाचे प्रतीक आहे. देवामध्ये काय आहे? देवामध्ये वात आहे, तेल आहे आणि अग्नी आहे. तीन वस्तू आहे. त्याप्रमाणे तीन वस्तू ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तीन गोष्ट जीवाच्या ठिकाणी जर असेल तरच तो उद्धार होऊ शकतो. ज्ञान हे सर्व आपल्याला शिकवतो की आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, आपण आचरण कसं करायला पाहिजे हे ज्ञान आम्हाला सांगतं. तसं जीवाचं जे दीप आहे उज्ज्वल नाही सदृशं परिश्रमी हतिष्ठते, हे ज्ञानासारखे पवित्र वस्तू या संसारामध्ये दुसरे कोणतेच नाही. आणि त्या पवित्र ज्ञानाप्रमाणे
आणि म्हणून जेव्हा मला शिकवतो ज्ञान भक्ती वैराग्य हे आमच्या हृदयात बांधलं पाहिजे. हे ज्ञान व भक्ती वैराग्य आमच्या हृदयात जर बांधला तर तो आमचा परमेश्वर प्रत्येक तो प्रत्येकाचा उद्धार करणार आहे. आणि म्हणून आपला उद्धार करण्यासाठी आपण स्वतः ते आचरण करायला पाहिजे. आपण स्वतः जर केलं नाही तर आपला उद्धार होईल का? आणि म्हणून उद्धार माणसाच आहे. आपला उद्धार आपणच करू शकतो. आपला उद्धार कोणीही करू शकत नाही. आपणच आपले शस्त्र आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आपण जर ज्ञानाप्रमाणे आचरण केलं तर आपण आपला मित्र आहोत आणि आपण जर ज्ञानाचा विरुद्ध आचरण केलं तर आपण आपला शत्रू आहोत. म्हणून आपला शत्रू न होता आपण आपला मित्र व्हावं आणि मित्र होऊन त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करून ज्ञान भक्ती वैराग्य करून आपल्या ह्या जीवाचा उद्धार करावा. हे अजून सभा संपलेली नाहीये. या ठिकाणी ज्याची उपस्थिती लाभलेली आहे माजी खासदार उन्मेष दादा पाटील यांचा सुद्धा या कार्यक्रमाला सहकार्य राहणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही. दादांनी सुद्धा त्या ठिकाणी हातभार लावायचा आहे. सर्व आपण जय म्हणूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. उभ्या असलेल्या ज्या महिला आहेत गप्पा मारू नका, खाली बसा. या ठिकाणी जो विधी चालू आहे त्या विधीचा आनंद घ्या. जेवण आपल्याला दररोजच करायचं आहे, परंतु हा जो महाप्रसाद आहे हा वर्षातून एकदा भेटणारा आहे आणि ह्या प्रसादाचा लाभ तुम्ही आपल्या जीवनात करून घ्यायचा आहे. जेवण आपण दररोजच करतो म्हणून त्याची घाई कोणी करू नका. प्रसाद आपल्याला मिळणारच आहे, कोणी जागा सोडू नका. या ठिकाणी म्हाळसा पिंपळवाड येथील सद्भक्त मंडळीला आचार्यगणांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रमाचा विडा दिला गेला आहे. निश्चितच पुढील वर्षी सुद्धा आपण सर्व आमंत्रित आहात. सर्वांनी एकदा टाळ्या वाजून या मंडळीचा सत्कार करायचा आहे. आणि पुढील वर्षी आपण सर्वांनाच पुन्हा अवतार दिनाचं आमंत्रण पिंपळवाड म्हाळसा या ठिकाणी आहे असं मी तुम्हाला जाहीर सांगत आहे. या ठिकाणी पिंपळगाव म्हाळसा येथील त्यांचे सद्भक्तांचे मार्गदर्शक उत्तमराज दादा महंत गांजापूरकर बाबा आणि सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणी देवाला विडा ठेवून आमची सेवा आमच्याकडून पूर्ण करून घ्यावं आणि या ठिकाणी देवाने त्यांना फलित केलं आहे. आपल्या या ठिकाणी सन्माननीय उर्मिष भाऊ पाटील यांनी सांगितलं की माझ्याकडून सगळं अन्नदान किती लागो, 5,000 लोक 10,000 लोक येऊ म्हणून भाऊंची सेवा सुद्धा परमेश्वर स्वीकार करतील अशी त्यांना सदिच्छा देतो. तरुण मंडळी 2 दररोज झाला. सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा. या ठिकाणी म्हाळसा पिंपळवाड येथील सर्व सद्भक्त मंडळी आपण आपल्या जागेवर जाऊन बसा. सर्व आलेले उद्देशी मंडळी तसेच भाविक भक्तवर्ग, खरोखर जया गुरुची प्रसन्नता तया जोडली सर्वता ते योग्य होते त्या परमार्गास. खरोखर परमपूर्ण आदरणीय श्रद्धेश्री कैवल्यवासी आंबेवडगावचे बाबाजींनी वाकडे एकच उल्लेख केला होता प्रसन्नतापूर्वक मनोधर्माने की आपल्या या पिंपळ म्हाळसा इथे हा असा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि तोच मनोधर्म घेऊन सण पुढच्या वर्षी 2025 मध्ये सर्वज्ञ श्री छत्रस्वामी महाराज अवतार दिन साजरा केला जाणार आहे. तरी पण आलेल्या सर्व भाविक भक्तांना पुढच्या वर्षाचंच आजपासूनच आमंत्रण. खरोखर सर्वांनी उपस्थित राहा आणि अशाच पद्धतीने हा कार्यक्रम पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने उजळून होईल. आणि सर्व संत महंत मंडळींना सुद्धा माझ्याकडून आजच दंडवत की पुढच्या वर्षी सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावे ही माझ्याकडून नम्रतापूर्वक प्रार्थना आणि दंडवत घालून मी खरोखर आजच आमंत्रित करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. यानंतर परमार्ग सेवा महानुभाव फाउंडेशन भडगाव अध्यक्ष महंत सारंगर बाबा अर्थात गोपालदादा पंजाबी यांच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी या ठिकाणी डॉक्टर श्री
श्री राजेंद्र युवराज पाटील वलवाडी तसेच डॉक्टर सौ शीतल राजेंद्र पाटील वलवाडी ही डॉक्टर मंडळी या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित झालेली होती. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपल्या माजी खासदार उमेश दादा पाटील यांच्या हस्ते याचा सत्कार संपन्न होईल. तदनंतर भावना विनंती आपण आपले शुभेच्छापर विचार तदनंतर व्यक्त करावे. प्रथमतः डॉक्टर राजेंद्र युवराज पाटील वलवाडी तथा डॉक्टर सौ शीतल राजेंद्र पाटील वलवाडी यांचा सत्कार भाऊंच्या हस्ते संपन्न होईल. या ठिकाणी अवतार दिनाचं औचित्य साधून संत सेवा महानुभाव फाउंडेशन भडगाव यांच्या वतीने सकाळपासून या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवण्यात आलं. सर्वांना मोफत औषधी देण्यात आली, सर्वांचं आरोग्य तपासण्यात आलं आणि अशा या डॉक्टर मंडळीचा सत्कार या ठिकाणी भाऊंच्या हस्ते संपन्न होत आहे. उभी असलेली सर्व सद्भक्त मंडळी, तरुण मंडळी बसून जा, खाली जागा भरपूर आहे. आपल्याला अध्यक्ष आपल्या परिवाराचा एक अनुयायी नात्याने आपल्याकडे फक्त त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची बोलेल. पंच अवतार उपहार तथा संत महंत वार्तिकांचा भेटका सोहळा जो आपला त्या ठिकाणी आहे. एका प्रकारे मी जरी इंजिनियर असलो, अभियंता असलो, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाने किती प्रगती केली, परंतु अध्यात्माशिवाय माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान तरी राहू शकत नाही. हे देखील काळागावरती मांडलेले एवढं त्रिकाल सत्य कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला जे लाभले आहेत उपाध्य कुलाचार्य म्हणून महंत रणाईचे बाबा, त्याचसोबत कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कामणीकर बाबा, स्वागताध्यक्ष म्हणून पारिमंडलीय कुलाचार्य महंत श्री लातूरकर बाबा, उपस्थित सर्व संत महंत, त्या सगळ्यांचा आपल्या चाळीसगावच्या आपल्या खेडी खेडेगावच्या एका प्रकारे आपली खेडी खेडेगाव ही पंचकोशी पावन झालेली आहे. या संत महंतांच्या पदस्पर्शाने आज या ठिकाणी आपल्याला एक चांगली संधी आपल्या चाळीसगाव तालुक्याला पंचकोशीला आणि खेडी खेडेगाव या पंचकोशीला मिळाली. म्हणून मी या महोत्सवाच्या निमित्ताने खरं तर शशी भाऊंनी मला मगाशी सांगितलं की दादा इथे 90 लाख रुपयाचा आपण पर्यटन मधून निधी, त्याचा पहिला 3 लाखाचा सभागृह सुरू झाला, कंपाऊंड पण त्यामध्ये आहे आणि निश्चित मला खात्री आहे मग आपल्या बडगाव तालुक्यातल्या गणाशीचं त्या ठिकाणचं क्षेत्र असेल, चाळीसगावच्या वाघिळीचा असेल, जिथे जिथे शक्य असेल अध्यात्माच्या सगळ्या क्षेत्राला मनापासून आपण पर्यटनाच्या माध्यमातून जवळजवळ 22 क्षेत्राला मागच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून सामूहिक शक्तीतून भक्तीतून संत महंतांच्या आशीर्वादाने आपली ही जी चळवळ त्या ठिकाणी सुरू आहे, समाज प्रबोधनाची चळवळ सुरू करण्यामध्ये खरं तर सर्वज्ञ चक्रधर स्वामी त्या ठिकाणी पहिल्या 5 मध्ये मला समाज सुधारकांची चळवळ त्यामध्ये होती. त्यामुळे आज पैसा खूप आहे, काही लोकांकडे ज्ञान आहे, विज्ञान आहे, पण समाधान नाहीये. त्यामुळे या विचारानं समाज प्रबोधनाचं जे काम चालू आहे ते काम निरंतर चालू ठेवण्यासाठीच आहे. असे महोत्सव अवतार दिनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. म्हणून आज मी मनापासून स्वतःला भाग्यवान समजतो की अवतार दिनाच्या महोत्सवाचं साक्षीदार होऊन मला त्या ठिकाणी श्रवण करण्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतोय. आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घोषणा झाली आहे, शासनासोबत आपण सर्व संत महत्वाचा जो भक्तगण आपण सहभाग घेत आहोत आणि पुढच्या वर्षीचं अवतार दिनाचं आपण तरी पिंपळा म्हाळसाला जी त्या ठिकाणी सज्ज त्यांनी घेतली आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्या पिंपळा म्हाळसा म्हणजे माझा परिवार आहे, जसं खेडी खेडेगाव पण माझा परिवार आहे. त्यामुळे निश्चितच पिंपळा म्हाळसाच्या अवतार दिन महोत्सवाच्या पुढच्या कार्यक्रमाचं अन्न क्षेत्राची जी काही जबाबदारी असेल एक आपल्या परिवाराचा भक्त आहे त्या ठिकाणी जी माझं कर्तव्य आहे, मी भाग्यवान समजेल की संधी आपण मला जर दिली तर त्या ठिकाणी ती जबाबदारी पण त्या ठिकाणी आम्ही घेऊ. आणि निश्चितच आपण जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचा जो हाती घेतलेला जो काही आपला संकल्प आहे त्यासाठी केवळ पुढच्या वर्षी तुम्ही जी जबाबदारी ज्या वेळी द्याल त्या ठिकाणी असेल हा विश्वास हे वचन आज आपल्याला या निमित्ताने देऊन थांबतो. धन्यवाद, प्रणाम. आपण एखाद्या
ते म्हणतात की रात्रभर त्रास झाला, रात्रभर वेदना होत होत्या, पण सकाळी प्रातःकाळी मला डोळा लागला, मला बरं वाटलं. कारण त्यावेळेस ही अवस्था आहे, तो जो प्रातःकाळचा जो प्रहर आहे त्यावेळेस परमेश्वर चिंतन करतात आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून त्याचं दुःख हरवून त्याला सुख लाभून सुखानुभूतीचा लाभ प्राप्त होतो. असा हा दुःखमुक्त करणारा, दुःख हरण करणारा आणि जीवाला सुखानुभूती प्राप्त करून देणारा हा सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा अवतार. आणि या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे त्या अवताराचे वैशिष्ट्य सुरुवातीलाच पुढे वक्त्यांनी सांगितले की भटोबा श्री नागदेवाचार्य या संप्रदायाचे आद्य आचार्य, ज्यांना स्वामींचा वरद हस्त प्राप्त झालेला की तुझ्या मुखातून अशास्त्रीय निघणार नाही, तुझ्या मुखातून अशास्त्रीय निघणार नाही, तुझ्या मुखातून जे निघेल ते शास्त्रीय निघेल, जे निघेल ते सिद्ध होईल. असा हा या पंथाचा स्वामींचा वरद हस्तप्राप्त पुरुष आचार्य म्हणतात की या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे की हा अवतार उबड अनधिकारी जीवाला अधिकार प्राप्त करून अयोग्य जीवाला योग्यता प्राप्त करून उद्धारासाठी तयार करणारा हा अवतार. आणि म्हणून या अवताराने जर कोणा जीवाचा उद्धार झाला नाही, येणे अवतारे जो उद्धरे तो काहीच उद्धरे मान उद्धरे. आणि म्हणून हा जीवाचा उद्धार करणारा अवतार, जीवांना दुःखापासून मुक्त करणारा अवतार, जीवाला सुखप्राप्ती करून देणारा अवतार, अशा या सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा आज अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीयेच्या दिवशी सर्वज्ञांनी भडोळ या नगरीमध्ये विशाल देवाच्या मृत्यूच्या नंतर त्यांना जेव्हा स्मशानामध्ये अंत्यसंस्कारासाठी आलं, त्या ठिकाणी द्वारावतिका श्री चक्रपाणी प्रभूंनी कामाख्याच्या निमित्ताने मायापुराचा त्याग करून आपल्या सर्व शक्तीसह हरिपाल देवाच्या त्या मृत कलेवराचा स्वीकार केला. सर्व शक्तीसहित त्या कलेवरामध्ये प्रवेश करून हरिपाल देवाच्या त्या शरीरामध्ये अवतार धारण केला. आणि तो ज्या दिवशी हरिपाल देवाच्या शरीरामध्ये स्वामींनी प्रवेश केला, श्री चांगदेवराव श्री चक्रपाणी अवतारांनी तेथे प्रवेश केला, तो दिवस म्हणजे आता भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा. त्या दिवशी दुपारी 12 वाजता हरिपाल देवाच्या मृत शरीरामध्ये श्री चक्रपाणी प्रभूने अवतार धारण केला. आणि तोच अवतार श्री गोविंद प्रभूंच्या पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. तर श्री गोविंद प्रभूने त्यांना जा मेला चक्रा होय म्हणे, नवे म्हणे चक्र धरू होय म्हणे, असं श्री चक्रधर हे नामकरण केलं. असा हा श्री चक्रधर प्रभूंचा अवतार, त्या अवताराचा आपण अवतार दिन साजरा करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे दुःख सरकार की महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून सर्व महाराष्ट्रभर इतकंच नाही तर दिल्लीला महाराष्ट्र सदनामध्ये सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन साजरा करण्याचा जो GR काढला, जो अध्यादेश काढला, ही आम्हा सर्व पंथीयांसाठी अनेक वर्षांपासूनची आमची मागणी महाराष्ट्र शासनानं पूर्ण केली. पंथीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचं सर्व समस्त पंथीयांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आदरणीय परमपूज्य महंत श्री पांडितकर बाबांनी श्री चक्रधर प्रभूंच्या अवतार दिनाच्या निमित्तानं अत्यंत मेहनतीनं, अत्यंत कष्टानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलावलं आणि यशस्वीरित्या कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या कर्तृत्व शक्तीचा परिचय दिला. ते मागे अत्यंत एखादा दुर्धर त्रासाने ग्रसित झाले होते, त्यांना त्याच्यातून देवाने सावरून शक्ती दिली आणि त्यांच्या हातून अशा अवस्थेमध्ये हा एवढा मोठा महोत्सव संपन्न होतो आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वच श्री चक्रधर महाराज त्यांच्या हातून अशाच प्रकारचं पुढे धर्मकार्य करून होत राहू, त्यांना धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देऊ अशी सर्वज्ञ श्रीचरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना, या परिसरातल्या सर्व भक्तांना, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व वासनिकांना मनपूर्वक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिनाच्या हार्दिक शुभकामना व्यक्त करून
माझ्या वाणी नवी विरांनी. दंडोत्पन्न बाबाजी. यानंतर आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष गुरु परंपरेतून ते घडलेले व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांची नेहमी धडपड असते, कार्याच्या ठिकाणी तत्परता असते, सेवेचा भाव आहे आणि निश्चितच ही क्रिया आपल्या हातून चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावं असं त्यांचं नेहमी धडपडीचं कार्य आहे. आणि खरोखर देवाने त्यांना कोरोनासारख्या या प्रसंगातून तारलं, ते परमानंद सेवेसाठी तारलेलं आहे आणि ती त्यांची जाणीव त्यांनी ठेवून या ठिकाणी आता मागच्याही वेळेला फार मोठा अवतार उत्सव त्यांनी संपन्न केला होता, याही वेळेला हा मोठ्या प्रमाणात संपन्न ते करतायत. अशाच प्रकारचं धर्मकार्य धर्मसेवा त्यांच्या हातातून घडत राहो ही प्रभूचरणी त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्व सद्भक्तांना तुम्हा सर्वांना या ठिकाणी पृथक पृथक सगळ्यांना शुभेच्छा देतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांचा अवतार दिन महोत्सव आहे. त्या अवतार दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना चांगल्या प्रकारचं एक परमेश्वर धर्माचं कार्य आपल्या हातातून सातत्याने घडत राहावं अशी सदिच्छा सगळ्यांप्रती व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले असतात, अनेकांनी अनेक प्रकारचे योगदान यामध्ये दिलेलं असते. या ठिकाणी राजकीय मंडळी उपस्थित होती, कोणी अन्नदान दिलेलं आहे. आताच आपण खासदार उन्मेष भाऊ, माजी खासदार श्री उन्मेष भाऊ पाटील यांनी पुढच्या वर्षीच अन्नदानाचा संकल्प घेतलेला आहे आणि यावर्षीच अन्नदान आमदार मंगेश भाऊ यांच्या मार्फत आहे. ताई या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. खरोखर हे भाग्याचं लक्षण आहे. काहीच लोकांना असा योग येतो, दुर्मिळ योग असतो की अशा सत्पात्रांच्या ठिकाणी जे धर्मरूप कार्य ज्या ठिकाणी होतं अशा मंगळ अवसराच्या ठिकाणी अन्नदानाचा योग यावा यासाठीही एक उदारता लागते, अंतःकरणाचं परिपूर्णत्व असावं लागते, एक पूर्वसंस्काराची जोड असावी लागते आणि यामधूनच त्या जीवनाची उभारणी होत असते. ती आध्यात्मिक उभारणी आहे. राजकीय करता येते, सामाजिक करता येते, पण आध्यात्मिक हा भाग वेगळा आहे. राजकारणाचं केलं ते राजकारणाच्यासाठी कामी येईल, समाजाचं केलं ते सामाजिक जीवनाच्या कामी येत असते. समाजामध्ये अध्यात्म येत नाही, पण अध्यात्म ही स्वतंत्र बाब आहे आणि त्यातही ईश्वर ही स्वतंत्र बाब आहे. परंतु ज्याच्या ईश्वराच्या पर्यंत ज्याच्यासाठी त्याला जायचं असेल त्यासाठी निश्चितच निष्काम हेतुक्रिया हातातून घडणे हे फार महत्व आहे. स्वामींनी सांगितलं की जीवाजीवाच्या ठिकाणचं भजन पूजन अनेकांना घडतं, पण ईश्वरापर्यंत भजन क्रिया पोहोचण्यासाठी फार दुर्लभतेचा योग असतो आणि तो निश्चितच योग या परमार्गाच्या माध्यमातून आपल्याला येत असतो. यासाठी पूर्व परंपरागत चालत आलेला हा धर्म आहे, तो सगळ्यांनी राखून आपलं परमेश्वराप्रती असलेलं प्रेम, श्रद्धा, भाव या रूपाने व्यक्त करण्याचं हे एक स्थान आहे, एक ठिकाण आहे. आणि या सर्वजण आपण या ठिकाणी आल्यानंतर आपला तन धनानं त्या ठिकाणी योग द्यावा. पुढेही होत राहणाऱ्या चक्रधर जयंतीच्या जन्मोत्सव जिल्ह्यामध्ये होत असतात, सगळ्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. काही वेळेला असं लक्षात येते की जर समजा आता अंबळनेर तालुक्यात झाली तिकडं तर शाळेगावचे लोक तिकडे येत नाही, फार कमी प्रमाणात. जळगाव पूर्व खाद्याचे लोक इकडे येत नाही, फार कमी प्रमाणात येतात. परंतु जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्याच्या सगळ्याच मंडळी तिथे एका ठिकाणी आलं पाहिजे आणि हा विचार सगळ्या आमच्या महानुभावांचा आहे, तुमचाच नाही. तर सगळ्या साधू संतांनी सुद्धा त्या परिसरामधल्या लोकांपर्यंत पोहोचवून सामुदायिक चांगल्या प्रकारचं एक त्याला रूप आपण जिल्ह्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे. आज मला दिल्लीचं आमंत्रण होतं, महाराष्ट्र संतांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आज मला होतं. परंतु मी पहिले यांचा दंडोत घेतला, मी शब्द दिलेला होता येईल म्हणून आणि म्हणून मी तिकडे आज पोहोचलो नाही. परंतु एक जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यातून तो संपन्न होत आहे ही एक अभिमानाची बाब वाटते आणि म्हणून आज या ठिकाणी मला येण्याचा योग आला. मला हे अध्यक्ष स्थान दिलं. ही एक प्रकारची अध्यक्ष स्थान हे माझ्यासाठी पद नसून ही एक सेवा आहे. श्री चक्रधरांचा असलेला हा सेवेचा वारसा आहे. तो वारसा आमच्या गुरु परंपरेचा आहे. ती जी काही झालेली सेवा आहे ती आमच्या गुरु परंपरेची आहे, त्या स्वातंत्र्याची आहे असं समजून स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी हे माझे 2 शब्द समर्पित करून या ठिकाणी संचालन करणारे जे संचालक मंडळ आहे यांचे सुद्धा या ठिकाणी फार विशेष या ठिकाणी कार्य आहे. ज्यांनी यासाठी सहयोग लावल्या सगळ्यांना या ठिकाणी सदिच्छा देतो. त्याचप्रमाणे काल प्रदीप भाऊ म्हस्के यांचे विचार आपण ऐकलेले आहेत. सद्भक्त श्री प्रदीप भाऊ म्हस्के यांचे सुद्धा आपण विचार ऐकले आहेत अशा त्रिवेणी संगमातून. त्याचप्रमाणे आमच्या ताई धुळे येथील ताई या ठिकाणी संचलन करत आहेत. तशाच प्रकारचा हा सामुदायिक अवसर काळ आज संपन्न झालेला आहे. ही माझ्याकडे दिलेली सेवा श्री चक्रधरांच्या श्रीचरणी समर्पित करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी
महत्वाची सूचना आहे. हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे 4 दिवसाचा, हा संपूर्ण आपल्याला गिरणा फिल्म मराठी या यूट्यूब चॅनलवर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून सर्वांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून या शनिवारपासून या कार्यक्रमाचा एक भाग या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहे. याचे डायरेक्टर आहे निंबराज विस्पुते भडगाव. आणि म्हणून आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नवरंग टेंट हाऊस भडगाव, त्याचप्रमाणे आचारी स्वयंपाकी ज्यांनी हा स्वयंपाक बनवलेला आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार. आंबेवडगाव निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष कनाशी निवासी श्री बाबाजी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणाईचे निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय टाकळी निवासी श्री बाबाजी, ही सर्व संत मंडळी बाबांचा सत्कार संपन्न करीत आहेत. आदरणीय श्रद्धेय जळगाव निवासी श्री बाबाजी, हा शुभ आशीर्वाद आहे, शुभ चिंतन आहे. आणि हे शुभ चिंतनच खऱ्या अर्थानं कुठलेही कार्य करण्यासाठी बळ देणारं असतं. आणि म्हणून ही सर्व आचार्य मंडळीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय पूजनीय महंत पांढरेकर बाबा यांचा सत्कार, त्यांना शुभ चिंतनपर आशीर्वाद ही सर्व आचार्य मंडळी देत आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय टाकेचे श्री बाबाजी, कनाशीचे आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, सर्वच त्याच्यानंतर आमचे विश्वनाथ बाबाजी, ही सर्वच आचार्य मंडळी बाबांना शुभ आशीर्वाद देत आहेत. श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं महंत श्री राजधर बाबाजी, मी संचालक या नात्यानं मी महंत विश्वनाथ बाबाजीचा सत्कार या ठिकाणी करतो. यानंतर या ठिकाणी आभार प्रदर्शन होईल आणि तदनंतर आपल्याला एक छोटीशी आरती करून आपला कार्यक्रम संपणार आहे. तोपर्यंत कोणी उठू नका. 1-2 मिनिटात या ठिकाणी आभार प्रदर्शन होईल. कैलास भाऊ टेंट हाऊसवाले यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. हा भव्य असा जो सभामंडप आहे, त्या सभामंडपामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. त्यांचा सत्कार या ठिकाणी आंबेवडगाव निवासी श्री बाबाजींच्या शुभास्ते संपन्न होत आहे. आजचे जे आचार्य आहेत स्वयंपाकी, ज्यांनी उत्तम असा पदार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना उपस्थित करून दिलेला आहे, उत्तम असा पदार्थ त्यांनी बनवलेला आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार. मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत पांढरेकर बाबा, आपण आभार प्रदर्शन चालू करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आभार कोणत्या शब्दात मला हेच मला कळत नाही, परंतु या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हा मानव परिषदेच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा सोहळा साधारणतः सर्वज्ञ श्री जगद्गुरूंच्या कृपा प्रसादाने गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आंबेडकर बाबांच्या प्रसन्नतेने माझे गुरुजी आदरणीय श्रद्धेय आर्थिकर बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही प्रारंभ केला. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय भक्तस्मरणीय श्री मोठे बाबाजी रळाईचे त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबांनी एका शब्दाने या आमंत्रणाला येण्याचा होकार दिला आणि धर्म कार्य असले तरी मी खेळी खेळावं या ठिकाणी येईल म्हणून सर्व ग्रामस्थांच्या परिसराच्या वतीने, प्रत्येक गावाच्या वतीने आदरणीय श्रद्धेय बाबांचे मी मनपूर्वक आभार न मानता बाबांच्या ऋणी आहे. तसेच आदरणीय श्रद्धेय भक्तस्मरणीय श्रीचक्र गणाशी निवासी श्री बाबाजी देखील एका शब्दाने या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून त्यांचे देखील या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार न मानता ऋणी आहे. आदरणीय श्रद्धेय जळगाव निवासी श्री मोठे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार न मानता त्यांचे ऋणी आहे. या ठिकाणी प्राचार्य आदरणीय श्रद्धेय सांगवीतील श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय विश्वनाथ बाबाजी, आदरणीय श्रद्धेय जळगाव जिल्हा मानव परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय वयोवृद्ध श्री बाबाजी सावखेडा, साळवे येथील बाबाजी
घेतल्याने ते माझी वाणी पवित्र होईल याची जाणीव मला आहे. पण वेळ खूप महत्वाचा आहे, सगळे वेळ पाळून गेले आणि म्हणून सर्वच वंदनीय आचार्यगणांचे ज्या ज्या ठिकाणी मी पोहोचलो त्या ठिकाणून या ठिकाणी एका शब्दाने सगळ्यांनी येऊन पोहोचले. हा खरं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम माझा नव्हे, तेव्हा आमचा नव्हे, हा जळगाव जिल्हा मानव परिषदेचा कार्यक्रम आहे. आभार मानण्याचं माझं कामच नाही असं मला वाटतं. कारण हा साधारणतः सर्वदेशीय प्रभूंचा अवतार आपण संपन्न करतो आहे. फक्त ही सेवा करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी माझं भाग्य समजतो. याच्यामध्ये जी जी त्रुटी राहिली असेल त्या त्रुटीला आपण भरून काढायला याची अपेक्षा मी करतो. मला ज्या ज्या गावांनी साथ दिली, आता बरेचशांनी उल्लेख केला की मी असं केलं, त्यांनी कसं केलं, आम्ही ज्या ज्या प्रत्येकाकडे जाऊन पोहोचलो. परंतु मला सर्वप्रथम ज्या ज्या गावांनी, कारण मी नाव कधी कोणाचं सांगत नाही, मला इथपर्यंत यायचंही नव्हतं, परंतु ज्या ज्या व्यक्तीने 5 रुपयापासून 5,000 50,000पर्यंत सहकार्य केलं तो या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने आयोजक आहे. आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांचे, आमच्या खेडी खेळगाव ग्रामस्थांच्या वतीने या परिसरातील ज्या ज्या व्यक्तीने जे जे दान दिलं त्या त्या व्यक्तींचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला सर्वप्रथम हा नवरंग मंडप डेकोरेशन मी त्यांना म्हटलं मला डोमच लावायचे राहा आणि डोमच लावायचं मी नारळ करून ठेवला. अरे असं होणार नाही, त्याला 7 लागतील आणि त्याला 8 लागतील. आमच्या गावातले काही मंडळी गेले धुवायला म्हणजे 8 लाख लागतील. म्हटलं कळला जो याला काय लागतील ते तुम्ही पाच बसा, माझ्याजवळ आले तर दिल नाही तर देणार नाही, भावाला काही हरकत नाही. त्यांच्याजवळ ड्रोन होता, त्यांनी तो ड्रोन उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार आहे. स्वयंपाकाची जबाबदारी मी याला सांभाळून त्याला देऊ, पण आमचा समित्रही आहे माझा, मी काही बोलतो तर ऐकून घेतो. आणि त्याचे वडील सुरेश आबा म्हणून आहे, त्यांना काही आम्ही सांगण्यापेक्षा मी त्याला जास्त सांगतो. ते माझे शिक्षक आहे, मग शिक्षणाच्या अधिकाऱ्यांनी मी त्याला सांगितलं की सेवा तुला करावा लागणार आहे. तोही एका पायावर या ठिकाणी उभा झाला आणि गेल्या 3 दिवसापासून वाटण्यात स्वयंपाकाची सेवा त्यांनी या ठिकाणी घेतली. मग त्याचं तर आभार मानणार नाही, परंतु त्याला अशीच सेवा करत राहावं, त्या सगळ्या परिवाराला सेवा करत राहावं ही अपेक्षा सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला. आणि दुसरं असं आहे की ज्या दिवसापासून मी ह्या कामाला लागलो कारण अडथळे आल्या बाबा, विडा घेतल्यापासून अडथळे आले, परंतु एक मनात इच्छा होती की देवाने दिलेलं जीवदान आहे, तरी आता लोक देवाला गेले तरी चालेल, पण मला बोलायची इच्छा आहे. तर जीवदान मिळालं म्हणून चला आपल्याकडून काहीतरी कार्य व्हावं. अडथळे त्या दिवसापासून आले, शेवटच्या क्षणापर्यंत अडथळे दिले, पण परमेश्वराला जे मान्य असेल, देवाला जे मान्य असेल तेच या ठिकाणी होतं. म्हणून मी आयोजक म्हणून मी नावही टाकलेलं नाही, स्वागत उत्सुक आहे. मी फक्त आपल्या स्वागताची जबाबदारी की या बाबा माझ्याकडून जी मोठी सेवा होईल हे, परंतु याच्यासाठी मला ज्या ज्या मंडळींनी साथ दिली, फिरण्यासाठी असेल, मला गाडी वाहन चालवण्यासाठी असेल, सरपण फोडण्यासाठी असेल, ज्या ज्या मंडळीने मला साथ दिली त्यात आमचे विशेष मोहन दादा असतील, सात्विक मणी दादा असतील, अमोल दादा असतील, आमचे सूत्रसुत्तर मंडळी या ठिकाणी आमचे भाऊ आहेत, त्याच्यानंतर आमचे शास्त्री जे आहेत, आमचे सारंगार बाबाजी आहेत, उत्तराज दादाजी आहेत, गांजापूरकर बाबाजी आहेत, आंजनाथ दादाजी आहेत, ही जी मंडळी आहेत या मंडळींनी मला पाठीमागे साथ दिली. माझ्यासोबत गेल्या 6 महिन्यापासून काही सरपंच मंडळींची साथ मला मिळाली. मी नाव घेऊन त्यांना लहान करणार नाही, पण उल्लेख करणं गरजेचं आहे. बाबा काळजी कोणी असो, लहान मोठा, कोणाचं नाव घेतल्यानंतर मला धमक्याच्या पोळी त्याच्यानंतर तेही आवडतो. मी मागच्या कार्यक्रमाचे अनुभव आहेत मला, म्हणून त्याच्यात मी सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. माझ्या बाबा ही सेवा आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील मी हात जोडून विनंती करावी की बाबा हा सोहळा आपल्या गावाचा आहे, आपल्या गावाचं वैभव आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली आहे भेटण्यापासून या कार्याला. म्हणून हा एक कार्य उभं राहिलेलं आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही सेवेची संधी प्राप्त झालेली आहे. ही जर संधी पुन्हा तुम्हाला प्राप्त हो ही प्रभूची मी प्रार्थना करतो. ज्या तपस्वी मातांनी घरातल्या आश्रमातल्या दोन्ही आश्रमातल्या माता भगिनींनी या ठिकाणी साथ दिले त्यांचेही या ठिकाणी सगळ्या माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांचे आलेल्या सगळ्या साधू संतांचे, आलेल्या भाविकांचे, परिसरातील सगळे पुन्हा एकदा सांगतो की सगळेच गावं, एक गावाचं नाव घेतलं दुसऱ्या गावाने आमचं नाव नाही घेतलं, म्हणून मला विशेष करून काही गावांनी सहयोग केलेला आहे. तिथं वाघ असेल, महत्वाचं पिंपळा, म्हाळसा असेल, काही मार्ग खूप विशेष असे सहकार्य केले.
बुलढाणा असे अनेक गाव आहेत, भरपूर गावांनी मला प्रतिसाद दिली. ज्या ज्या गावांना आमच्या परिसरात गेलो त्यांनी साथ दिली. सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून हा योग या ठिकाणी आला. अन्नदान आमदारांनी केलं असेल तर याला लागणारं बाकीचं काय आहे माहित नाही. गेल्या 3 दिवसाचं अन्नदान चालू आहे. हे सगळ्या भक्तांच्या सहयोगाने जे मिळालं आहे त्याच्यावर हे अन्नदान चालू आहे हे लक्षात घ्या. आणि दुसरं आहे ते आता बरेचसे मला नंतर प्रश्न येतील यांनी काय केलं त्यांनी काय केलं त्याचा उल्लेख केला नाही, पण जे दिलं ते तुम्हाला सांगितलं आहे. आणि मग आपण सगळ्या गावांनी दोन्ही गावांनी परिसरांनी सगळ्यांनी केलेला योगदान त्या योगदानाचं हे फळ आहे हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घडलेला आहे. पुन्हा साधन जाता सर्वात प्रार्थना करेल की अशीच सेवा आपल्याला पुन्हा पुन्हा घडत राहावं. पुन्हा वंदनीय आचार्यगणांचे साधू संतांचे ज्यांचे नाव उल्लेख केला नाही पण सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि लागलीच या कार्यक्रमात सांगतो दंड पुन्हा जय श्री चक्रवर्ती.